जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मिनी ब्लॉग मध्ये। पावसाची सुरुवात होणार होती, मग बोललो पाऊस येण्याआधी गाडीचे पडदे लावून घ्यावे। तेवढ्याच गाड्या पण हल्ल्या, मग आपण गाडी ढकलत पुढे घेतली। पाऊस येणारच होता, मग तेवढ्यात झाली पावसाची सुरुवात। पावसाची सुरुवात तर झाली, पण पाऊस काय जाण्याचं नाव घेत नव्हता। थोड्या वेळाने आपल्याला लोकल भाडा भेटला, पण पाऊस का अजून जाण्याचं नाव घेत नव्हता। त्यानंतर गांधारपाल्याला भाडा घेऊन गेलो, तो भाडा सोडून परत महाडला जात होतो, तरी अजून पाऊस चालू होता। सीएनजी पण संपायला आला होता, मग बोललो पहिला आपण सीएनजी टाकून घ्यावा। सीएनजी पंपावर बसल्यावर बऱ्याच रिक्षा लागल्या होत्या। नंतर समजलं इथे पंपात सीएनजी संपलाय आणि दुसरी गाडी लागायला अजून खूप वेळ आहे। मग आपण आलो स्टँडवर, तिथे थांबण्यापेक्षा इथे एक भाडा तरी होईल। आणि बाहेर जरा उभा राहतो तर लगेच पाऊस चालू होतोय, गाड्या पण हल्ल्या। मग पाऊस आहे म्हणून गाडी चालू करून पुढे घेतली। थोड्या वेळाने आपल्याला लोकल भाडा भेटला, तो भाडा सोडून परत निघालो सीएनजी पंपाकडे। मगाच सारखं आता पण आपल्या पुढे गाड्या लागल्या होत्या। मग बसलो वाट बघत कधी आपला नंबर येतोय। फायनली आपला नंबर आला आणि घेतला एकदाचा सीएनजी फुल करून। नंतर स्टँडला आलो तर स्टँडवर असणार हा कुत्रा भेटला। त्यानंतर मित्र त्याचा दुबईवरून आणलेला 1.5 लाखाच्या गाड्याला वरून आपल्याला कॉलवर बोलून दाखवत होता। त्यानंतर बऱ्याच दिवसांनी स्वप्नील भेटला। हाय गाईज, आय एम गोइंग वाळन. कुठे कुठे नंतर बराच वेळ झाला, भाडा काय अजून भेटला नाही आणि पाऊस पण बाहेर खूप चालू होता। नंतर आपण निघालो घरी जाण्यासाठी आणि आज पावसाला काय झालंय काय माहित। घरी आलो, गाडी तिच्या जागेवर लावली आणि गेट पण लावून घेतला। त्यानंतर गेलो घरात जाऊन पहिला फ्रेश झालो। नंतर बघतो तर मम्मीने स्पेशल बिर्याणी आणि सुक्का कलीची फेटा केला होता। मग फटाफट जेवायला घेतला आणि मी जेवेल तोपर्यंत व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून टाका।